नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक वृंदांनो. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचे आपले लेक्चर्स जे आहेत त्याचे रेग्युलर क्लासेस 1 ऑगस्ट पासून सुरू झालेले आहेत. तर त्या संदर्भात बौद्धिक क्षमता चाचणी, बुद्धिमत्ता चाचणी, मेंटल ॲबिलिटी टेस्ट या विषयावरती आज आपण पहिलं व्याख्यान किंवा पहिलं लेक्चर घेणार आहोत. तर जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, गणित म्हणजे काय? 1 2 3 4 5 आकडे, नंबर्स. भाषा म्हणजे ग्रामर, काही तुम्हाला शब्द विचारतील त्याचे अर्थ, शब्दांशी खेळणे. त्यानंतर ईव्हीएस म्हणजे आपल्या परिसरामध्ये जे काही प्रश्न आहेत त्या संदर्भात आपल्याला विचारलं जाऊ शकतं. पण बुद्धिमत्ता क्षमता चाचणी, बौद्धिक क्षमता चाचणी, मेंटल ॲबिलिटी टेस्ट याचा अर्थ काय? यामध्ये नेमकं काय विचारणार? कल्पना आहे का आपल्याला? ज्यांनी कधीच हे बघितलं नाही त्यांना तर टेन्शन आलं असेल की सर, ज्या विषयाचा आपल्याला सिलेबस माहित नाही तो विषय आपण कसा सॉल्व्ह करणार? तर घाबरू नका. जवाहर नवोदय विद्यालयाचं जे प्रॉस्पेक्टस आहे, परिपत्रक आहे, जे त्यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर, संकेतस्थळावर प्रकाशित केलेलं आहे, त्यामध्ये त्याचा संपूर्ण अभ्यासक्रम आपल्याला समजावण्यात आला आहे छोट्या भाषेत. त्याला आपण आज लॅबोरेटरी म्हणजे ब्रॉड म्हणजे पूर्ण मोठ्या प्रकारे आपण त्याला समजून घेऊया. आता सगळ्यात पहिलं, सगळ्यात महत्वाचं, बुद्धिमत्ता क्षमता चाचणी. याच्यामध्ये तुम्ही करणार काय? तुम्हाला कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील? एक उदाहरण देतो मी तुम्हाला. तुम्हाला जर असं आलं की समजा एक आकृती तुम्हाला दिलेली आहे आणि तुम्हाला विचारलंय, हा तुम्हाला हाफ सर्कल दिलाय आणि तुम्हाला विचारण्यात येईल की ही आकृती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कोणता भाग जोडावा लागेल जेणेकरून ही आकृती पूर्ण होईल. तर तुम्हाला 4 ऑप्शन असे देतील. म्हणजे तर ह्या 4 पैकी तुम्ही काय जोडाल तर ही आकृती पूर्ण होईल. तुम्हाला माहिती आहे की हा हाफ सर्कल आहे किंवा हा अर्धवर्तुळ आहे, तर याला जर उरलेला अर्धवर्तुळ आपण जोडला तर ही आकृती पूर्ण होईल. तर यामुळे याचं उत्तर हे होईल. असेच प्रश्न तुम्हाला यामध्ये विचारले जाणार आहेत. हा एक पॅटर्न आहे. दुसरा पॅटर्न तुम्हाला विचारतील की 3 आकृत्या तुम्हाला देण्यात येतील. ही दुसरी आकृती, ही तिसरी आकृती आहे. तर चौथी आकृती कोणती असेल? त्यामध्ये तुम्हाला 4 ऑप्शन्स देतील. ही आकृती हे देतील, किंवा तुम्हाला असं देतील, किंवा तुम्हाला असं सांगतील, किंवा तुम्हाला असं विचारतील. आता तुम्हाला माहिती आहे, इथं जसं तुम्ही ऑब्झर्व करताय, पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीमध्ये काय सिक्वेन्स आहे? इथं सिंगल रेष होती, इथे 2 रेषा, 2 लाईन्स झाल्या. त्यानंतर ते ट्रायंगल कम्प्लीट झाला. आता आपल्या सगळ्यांना माहित आहे की चौथी आकृती जी असणार या ट्रायंगल मध्ये काहीतरी ऍड म्हणजे काहीतरी जोडलेलंच असणार आहे. यामधून काही वजा झालंय का? हे बघा, पहिल्यातून दुसऱ्यात गेलंय तर काही जोडलेलंच आहे. इथून इथं गेलात तर काही ना काही जोडलेलंच आहे. काही मायनस झालंय का? तर आता हे जे 3 ऑप्शन आहेत यामध्ये ही खालची रेष नाही आहे आणि फक्त पहिल्या आकृतीमध्ये याच्यामध्ये एक सर्कल ऍड झालाय. म्हणजे हे तुमचं पॉसिबल आणि बरोबर तर असू शकतं. त्यानंतर तिसरा पॅटर्न जो असतो तुम्हाला, तिसरा पॅटर्न यामध्ये तुम्हाला काही एक आकृती दिलेली असू शकते. समजा एक फरशी दिलेली आहे आणि तुम्हाला सांगतील की या फरशीचे 2 तुकडे झालेत, तर उरले कोणता तुकडा इथं जोडला तर ही फरशी पूर्ण होईल. तुम्हाला याचे 4 ऑप्शन दिले जातील. तर आता सगळ्यांना माहिती आहे की इथं ऑलमोस्ट हा 75% फरशीचा भाग असा आहे, तो उरलेला जो 25% तो असा असणार आहे. म्हणजे एक छोटासा स्क्वेअर किंवा छोटासा चौकोनच असणार आहे. तर हे याचं बरोबर उत्तर असेल. आता ह्या पॅटर्न मध्ये आणि ह्या पॅटर्न मध्ये काय फरक आहे? ह्या पॅटर्न मध्ये तुम्हाला असं विचारतील की कोणती आकृती, कोणता पार्ट याच्यामध्ये मिसिंग आहे, आणि इथे तुम्हाला असं पार्ट विचारू शकतं की कोणता पार्ट जोडल्यानंतर ही आकृती पूर्ण होईल. थोडक्यात जर पाहिलं तर हा प्रश्न आणि हा प्रश्न हे थोडेफार सेमच आहे, परंतु तुम्हाला हे वेगळ्या प्रकारे विचारतील. आणि त्यानंतर तुमचा येईल चौथा पॅटर्न. चौथा पॅटर्न येईल मिरर इमेजिंग. मिरर इमेजिंग म्हणजे काय? तुम्हाला असं विचारतील की हा ओ आहे, त्याच्या इकडे तुम्हाला एक मिरर लावला तर ओ ची प्रतिकृती मिरर मध्ये कशी दिसेल? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे ओ मिरर मध्ये ओच दिसतो, परंतु पी मिरर मध्ये कसे दिसेल असं जर तुम्हाला विचारलं तर पी मिरर मध्ये पीचं हे जे तोंड इकडून आहे ते सगळ्यांना आपल्याला कळतंय की पी मिरर मध्ये असा दिसेल. असे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. हा झाला चौथा पॅटर्न. आणि यानंतर तुम्हाला पाचवा आणि शेवटचा पॅटर्न काय विचारला जाईल?
पाचवा आणि शेवटचा पॅटर्न विचारला आहे की तुम्हाला एम्बेडेड फिगर म्हणजे एक आकृती शोधायची आहे. तुम्हाला एक त्रिकोण कुठलंही एक उदाहरण दिलं जाईल. त्रिकोण दिलं समजा आणि तुम्हाला 4 ऑप्शन देतील. एक ऑप्शन आहे, ऑप्शन बी, हे ऑप्शन सी आणि हे ऑप्शन डी. तुम्हाला विचारतील की हा त्रिकोण या 4 ऑप्शन पैकी कुठे लपलेला आहे. तुम्ही सरळ सरळ सांगू शकता की हा त्रिकोण या आकृतीमध्ये लपला आहे. कारण इथे सर्कल आहे, इथे स्क्वेअर किंवा रेक्टेंगल आहे आणि इथे एक क्लाउड आहे. त्याच्यामुळे हे 3 ऑप्शन चुकीचे आहेत. आता मी तुम्हाला तोंडी सांगितलं किंवा समजावून सांगितलं. आता हेच तुम्हाला प्रश्नामध्ये प्रश्नपत्रिकेत कसं विचारणार आहे हे समजून घ्या. आता इथे JN वेस्टी त्यांच्या प्रॉस्पेक्टस मध्ये इथे क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 1 ते 4 हे खालील प्रकारे असतील. फाइंड पॅटर्न कम्प्लिशन. पॅटर्न कम्प्लिशन म्हणजे काय? तुम्हाला या आकृतीचा 75% भाग दिलेला आहे. 1, 2, 3. तुम्हाला गेस करायचं की हा चौथा भाग कशा प्रकारे असणार आहे, जेणेकरून तुम्हाला तिथे त्याला हे करायचंय, जेणेकरून तुम्हाला ओळखायचं आहे की तो जो भाग आहे तो कोणता भागीत जोडल्यानंतर ही तुमची आकृती पूर्ण होईल. तर इथं तुम्ही सगळेजण ऑब्झर्व करू शकता की कोणता भाग जोडल्यानंतर आकृती पूर्ण होईल. मी तुम्हाला याचं उत्तर सांगणार नाही. प्रश्न क्रमांक 1 ते 4 म्हणजे या पॅटर्नचे एकूण तुम्हाला 4 प्रश्न विचारले जातील. त्यानंतर दुसरा पॅटर्न आहे फिगर सिरीज कम्प्लिशन. फिगर सिरीज मध्ये म्हणजे तुम्हाला ही आकृती इथून इथं गेलं तर काही विशेष प्रकार इथं मध्ये ऍड झालेला आहे किंवा याच्यातून या आकृतीमधून एक तर काहीतरी त्यामध्ये जोडलं गेलेलं असेल किंवा त्यातून काहीतरी काढलं गेलेलं असेल. तोच सिक्वेन्स इथं फॉलो केलेला आहे. आता याचाच अर्थ लावून तुम्हाला चौथी आकृती गेस करायची आहे. त्या आकृतीचा तुम्हाला अंदाज बांधायचा आहे की कोणती आकृती चौथी आकृती असेल आणि ते तुम्हाला ओळखायचं आहे. तर या 4 ऑप्शन पैकी ती आकृती कोणती आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जसं मी सांगितलं की ट्रायंगल, स्क्वेअर आणि सर्कल या 3 मध्ये तुम्हाला काय करतील, त्या भागाचा अर्धा भाग तुम्हाला दाखवतील. आता हा जो एक आहे हा रेग्युलर भाग नाही आहे, एक विचित्र पद्धतीने तुटलेला आहे. असा तुटलाय, असा तुटलाय, असा तुटलाय. आणि तुम्हाला असं विचारतील की ह्या 4 ऑप्शन पैकी कोणता ऑप्शन या आकृतीला पूर्ण करू शकतो, म्हणजे इथं काय जोडलं तर ते पूर्ण होईल. तर यामध्ये तुम्हाला अंदाज लावायचा आहे. इथं प्रश्न नंबर 9 ते 11 तुम्हाला सांगण्यात आले आहे. 9 ते 11 म्हणजे एकूण 3च प्रश्न. आता तुम्ही जर पॅटर्न ऑब्झर्व केला असेल तर पहिल्या आकृतीत 4 प्रश्न येतील, दुसऱ्या आकृतीत सुद्धा तुम्हाला 5 ते 8 म्हणजे एकूण 4च प्रश्न येतील. तिसऱ्या आकृतीचे 9 ते 11 म्हणजे 3 प्रश्न येतील. या आकृतीला सगळ्यात कमी प्रश्न येतील. त्यानंतर चौथी जी आकृती आहे ती मिरर इमेज किंवा वॉटर इमेजिंग, इथं जसं लिहिलेलं आहे आपल्या सगळ्यांना, हे तुम्हाला ऑब्झर्व करायचं आणि हे सॉल्व्ह करायचं. मिरर इमेज किंवा वॉटर इमेजिंग त्यानुसार विचारतील. आता तुम्हाला विचारलंय की TBAT या आकृतीच्या उजव्या बाजूने इथे मिरर ठेवलेला. आता तुम्हाला एक गोष्ट ध्यानात ठेवायची, मिरर म्हणजे काय, कुठल्या बाजूने तुम्हाला मिरर दाखवलेला आहे. जर या बाजूने तुम्हाला रेषा ओढल्या म्हणजे तुमची आकृती, तुमचा जो रिफ्लेक्शिंग भाग आहे, जो भाग प्रतिवर्तित करतो तुमच्या आकृतीला, तो इकडचा भाग आहे. ठीक आहे. तर या आकृतीला जर तुम्ही आरशामध्ये ठेवलं तर कसं दिसेल, तुम्हाला जर समजत नसेल तर तुम्ही प्रॅक्टिकली ह्या आकृतीच्या उजव्या बाजूला आरसा ठेवून बघू शकता आणि कोणतं ऑप्शन तुमच्या बरोबर येतं ते तुम्हाला समजून जाईलच. याच्यात सुद्धा तुम्हाला 12 ते 16 म्हणजे किती प्रश्न, 5 प्रश्न येतील. आता एक ऑब्झर्व करा, याचे 3 प्रश्न आहेत आणि याचे 5 प्रश्न आहेत. बाकी सर्वांचे 4-4 प्रश्न आहेत. म्हणजे मिरर इमेज आणि वॉटर इमेजिंग याचं सगळ्यात जास्त तुम्हाला वेटेज आहे हे ध्यानात घ्या. आणि 5वा प्रश्न एम्बेडेड फिगर. एम्बेडेड फिगर म्हणजे काय, म्हणजे ही एक स्पेसिफिक आकृती तुम्हाला दिसत असेलच, ही या 4 पैकी कुठे लपलेली आहे ते तुम्हाला ओळखायचंय. आता हे तुम्हाला थोडंसं अवघड वाटत असेल, परंतु मी जर तुम्हाला विचारलं, पहिले तर आपण समजून घेऊया 17 ते 20 म्हणजे या आकृतीचे सुद्धा 4 प्रश्न तुम्हाला येणार आहे. आता तुम्ही हे समजून घ्या, मी जर तुम्हाला असं विचारलं की तुमच्या घरामध्ये 1, 2, 3, 4, 5, 12 असे आकडे घरामध्ये एका स्पेसिफिक आकृतीमध्ये लपलेले आहे, तर ती आकृती कोणती आहे. बऱ्याच जणांना याचं उत्तर लवकर सापडणार नाही, परंतु मी तुमच्या सोयीसाठी उत्तर देतो की हे सगळे आकडे तुमच्या घरामध्ये, तुमच्या घड्याळीमध्ये आहे. आपल्या घरातली घड्याळ सगळेजण बघा, त्यामध्ये 1 ते 12 आकडे हे 100% असणार म्हणजे असणार. बरोबर, ठीक आहे. तर हे 5 प्रकारचे पॅटर्न्स तुम्हाला मेंटल ॲबिलिटी मध्ये विचारले जातात. आता याला तुम्हाला एक्झॅक्टली कसं सॉल्व्ह करायचं किंवा यामध्ये तुम्हाला काय काय प्रकार येतात हे मी तुम्हाला समजून सांगेल. आता मला सांगा, तुम्हाला एक प्रश्न दिला आहे, ही आकृती दिली आहे आणि तुम्हाला गेस करायची की ही आकृती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काय काय लागेल. आता जर तुम्ही सगळ्यांनी ऑब्झर्व केलं, आपण जे टिंब आहेत
1 2 3 तिन्ही ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे टिंब चौथ्या आकृतीमध्ये पण येणार आहेच का? बरोबर आहे. इथं पण टिंब आला आहे, इथं पण आला आहे. टिंब म्हणजे डॉट, ब्लॅक डॉट हे इथं आलेले आहेत. म्हणजे इथं पण टिंब आलेला आहे. तर आपली जी आकृती आहे त्यामध्ये 100% तुमचा ब्लॅक डॉट हा असणार आहे म्हणजे आहे. आणि त्या ब्लॅक डॉट भोवती कुठल्याही प्रकारचं सर्कल आहे का? नाही. तर तुम्ही समजून घ्या. म्हणजे जिथं जिथं ब्लॅक डॉट नाही ते ऑप्शन आपले 100% चुकीचे असणार म्हणजे असणार. म्हणजे तुमचं ऑप्शन नंबर बी गेलं. कारण इथे डॉट आहे का नाही? इथं डॉट आहे पण डॉट भोवती सर्कल आहे. कळालं? म्हणजे हे दोन ऑप्शन तर आपले 100% चुकीचे हे लगेच कळालं. आता त्यानंतर मी तुमचा जास्त वेळ घेत नाही आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतो तुम्हाला किंवा शिकवतो कसं करायचं. ठीक आहे. ऑप्शन नंबर बी आणि ऑप्शन नंबर डी तर आपला पहिलेच चुकलाय. आता एक गोष्ट ऑब्झर्व करा. हे जे सर्कल आहे याच्या आतमधला भाग असा कर्व आहे, असा कर्व आहे, असा कर्व आहे. म्हणजे चौथा भाग सुद्धा असा कर्व असणार आहे आणि सर्कल जो आहे तो बाहेरून आहे. म्हणजे आपल्या आकृतीमध्ये असा आणि असा भाग असणं अनिवार्य आहे आणि त्यामध्ये ब्लॅक डॉट आहे. बरोबर आहे. तर असा आणि असा भाग कुठल्या आकृतीमध्ये दिसतोय? तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर ही सरळ रेष दिसत आहे ज्याला मी हायलाइट केली. ती ऍक्च्युली आपल्याला सरळ रेष नसता. जर ती अशी असती तर ती एक वेळ मॅच झाली असती. म्हणजे ही आकृती पण आपली चुकली आहे. तर आपलं बरोबर उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर 1 असणार आहे. समजलं सर्वांना? आता आपण प्रश्न आकृती क्रमांक 2 कडे जाऊया. प्रश्न आकृती क्रमांक 2 हे कसं? याला आपल्याला मॅच करायचंय. आता तुम्ही सगळ्यांनी ऑब्झर्व केलंय. आपण फक्त आतल्या सर्कलची गोष्ट करू. असं आहे, ठीक आहे, असं आहे, असा भाग दिसतोय, असा भाग दिसतोय. म्हणजे जो आपला चौथा भाग आहे तिथं असं आणि असं इथं छोटासा गॅप पाहिजे. कारण इथं गॅप आहे, इथं गॅप आहे, इथं पण गॅप आहे. म्हणजे इथं पण गॅप लागणारच आहे. तर आपल्या आकृतीमध्ये असा आणि असा सेमी सर्क्युलर म्हणजे अर्धवर्तुळाकार भाग असणं अपेक्षित आहे. तर इथं ह्या रेषा आहेत त्यामुळं हा भाग पण चुकला. इथं त्रिकोण आहे याचा काही संबंध दिसत नाही म्हणजे हे पण चुकलं. आता इथं जर ऑब्झर्व केलं तर इथं पण अर्धवर्तुळ आहे, इथं वर्तुळ आहे, परंतु हे पूर्ण आहे. हे आपलं चुकलं. म्हणजे आपलं अपेक्षित उत्तर जे आहे ते हे आहे. तुम्हाला मी 100% पूर्ण आकृती सॉल्व्ह करा असं म्हणत नाही. मी तुम्हाला काही काही शॉर्ट ट्रिक्स सांगतोय. बरोबर. आता आपली तिसरी आकृती आहे. तिसरी आकृती जर तुम्ही ऑब्झर्व केली तर पहिल्या 3 पॅटर्न मध्ये काय दिसतंय तुम्हाला? पहिल्या 3 पॅटर्न मध्ये असं दिसतंय की आतमध्ये एक वर्तुळ आहे, त्याच्या बाहेर एक स्क्वेअर आहे, बरोबर, आणि त्याच्या बाहेर अजून एक स्क्वेअर आहे आणि हे चारही एक्स असे जोडले गेलेले आहेत. समजलं? हे प्राथमिक अंदाज तुम्हाला समजतोय. बरोबर. आता इथं या भागाला इथं लाईन्स नाही आहेत तर या लाईन्सला तुम्ही नाही इग्नोर करू शकता आणि एक प्लसचं चिन्ह पण आहे. तर मग आपली जी चौथी आकृती आहे ती सगळ्यांना समजते की ती अशी असेल. बरोबर. चौकोन असणार आहे. त्यानंतर जो बाहेरचा हा जो स्क्वेअर आहे तो हळूहळू असा पूर्ण होईल. म्हणजे इथं एक अशी आकृती पाहिजेच आहे. बरोबर. त्यानंतर हा सर्कल आपल्याला पूर्ण करायचा आहे. म्हणजे इथे एक सर्कल अपेक्षित आहे. त्यानंतर ही जी लाईन आहे ते बघा याला मी हायलाइट करत आहे. ती सेंटर पर्यंत म्हणजे केंद्रापर्यंत गेलेली आहे का? नाही. म्हणजे ती अशी असणार आहे. म्हणजे आपल्याला केंद्रापर्यंत लाईन न घेता ती अशी अपेक्षित आहे. या दोन्ही पॉइंट्सला जोडणार. तर अशी लाईन अशी आकृती आपली कोणती आहे? अशी आकृती आपली ही दिसते. बरोबर. याच्यामध्ये लाईन नाही आहे त्यामुळे ही चुकला आहे. याच्यामध्ये लाईन आहे पण ही रेष जी आहे ती केंद्रापर्यंत गेली त्यामुळे हे पण चुकीचं आहे. इथे बाहेरून वर्तुळ आणि आतून स्क्वेअर दिसतोय बट ऍक्च्युली आपल्याला आतून सर्कल आणि बाहेरून स्क्वेअर पाहिजे आणि इथं आतून बाहेरून सर्कल आणि आतून स्क्वेअर आहे त्यामुळे हे पण उत्तर चुकलं आहे. अशा आपल्याला ही आकृती समजली असेल. आता पुढची आकृती बघा. पुढच्या आकृतीमध्ये आपल्याला काही अंदाज लागतो आहे का? आता जर तुम्ही पाहिला असेल तर ही आकृती ही आकृती आणि ही आकृती एकमेकांच्या मिरर इमेजेस आहेत. मिरर इमेजेस म्हणजे एकमेकांची प्रतिकृती आहे. प्रतिकृती कसं? खालच्या आकृतीमध्ये वाय असा आहे आणि वरच्या आकृतीमध्ये वाय असा आहे. इतका अंदाज तर तुम्हाला लागलाच असेल. तर साहजिक आहे ही आकृती जर याची प्रतिकृती आहे तर ह्या भागातली आकृती आहे ही ह्या भागातली प्रतिकृती असणार आहे. म्हणजे ह्या भागातली आकृती ह्या भागातली प्रतिकृती असणार आहे. आता मला तुम्हाला सरळ सरळ विचारायचंय
की जर तुम्हाला असं असं आणि असं हा भाग दिलेला आहे आणि तुम्हाला याची प्रतिकृती तयार करायची आहे, तर याचं उत्तर कसं येणार आहे सांगा? याचं उत्तर येईल, ही लाईन असल्या अशी येईल, हे असल्या असं येईल, त्यानंतर हे आणि हे येईल आणि त्यानंतर हा स्क्वेअर तुमचा पूर्ण होईल. समजलं तुम्हाला? तर याच्याशी मिळती जुळती आकृती आपली कोणती आहे? मला वाटतं याच्याशी मिळती जुळती आकृती आपली बी आहे, कारण ए आकृतीमध्ये ही वाली रेष मिसिंग आहे, सी आकृती आपली कुठल्याही प्रकारे मॅच होत नाही आणि डी आकृतीमध्ये हा स्क्वेअर जो आहे, हा वायचा हा जो भाग आहे तो मधून गेला आहे, बट ऍक्च्युली आपल्याला हा बाहेरून हवा आहे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर बी आहे. तर पुढचा प्रश्न जो आहे तो तुम्ही सोप्यात सोप्या प्रकारे समजू शकता. आशा आहे तुम्हाला हे प्रश्न समजतील. तुम्हाला कुठेही अडचण आली तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आता तुमच्या अभ्यासासाठी मी पुढचे 10 ते 11 प्रश्न देत आहे. मी स्क्रीन थांबवल, तुम्ही याचे स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि मला तुम्ही कमेंट करून त्याचे आन्सर सांगू शकता. ठीक आहे. प्रश्न नंबर 6 हा आहे. प्रश्न नंबर 7 हा तुमच्या सोयीसाठी दिला आहे. तुम्ही याचे स्क्रीनशॉट घ्या आणि मला कमेंट करून याचे आन्सर सांगा. त्यानंतर प्रश्न नंबर 8 त्यानंतर प्रश्न नंबर 9 त्यानंतर प्रश्न नंबर 10 त्यानंतर प्रश्न नंबर 11 त्यानंतर प्रश्न नंबर 12 त्यानंतर प्रश्न नंबर 13 त्यानंतर प्रश्न नंबर 14 त्यानंतर प्रश्न नंबर 15 प्रश्न क्रमांक 16 आणि प्रश्न क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 18 प्रश्न क्रमांक 19 प्रश्न क्रमांक 20. आशा आहे आपल्याला हे सर्व प्रश्न समजले असतील आणि या प्रकारचे प्रश्न आपल्या बुद्धिमत्ता चाचणीमध्ये तुम्हाला पॅटर्न कम्प्लिशन या सब्जेक्टच्या अंडर येऊ शकतात. आता पॅटर्न कम्प्लिशनचा हा हाफ व्हिडिओ आहे, हा पूर्ण व्हिडिओ नाही आहे. आता तुम्ही असं विचाराल की सर पूर्ण व्हिडिओ का नाही, हा हाफ व्हिडिओ का आहे? तर याच्यामध्ये एक गोष्ट ऑब्झर्व तुम्ही करू शकता. जेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की पॅटर्न कम्प्लिशन मध्ये इथं सरळ सरळ लिहिलेलं आहे अल्फाबेटिकल इन्क्लुडिंग अल्फाबेटिकल अँड नंबर पॅटर्न्स, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला आकृत्या तर विचारल्या जाऊ शकतात, सोबतच अल्फाबेटिकल आणि नंबर पॅटर्न सुद्धा विचारले जाऊ शकतात. आता हे पॅटर्न कोणते आहे? मी तुम्हाला एक ब्लँक स्क्रीनवर घेतो जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल. तुम्हाला असं विचारू शकतात ए ए बी बी सी सी, तर चौथं ऑप्शन काय? किंवा तुम्हाला असं विचारू शकतात A1 B2 C3, तर चौथा ऑप्शन काय? त्यानंतर तुम्हाला असंही विचारू शकतात की AZ BY CX, तर चौथा ऑप्शन काय? त्यानंतर तुम्हाला असं विचारू शकतात 1 2A 2 3B 3 4 C 4 5 D, असं तुम्हाला एक प्रकारे विचारू शकतात. यामध्ये तुम्हाला डोकं लावायचं आहे की यानंतरचं पुढचं ऑप्शन काय असू शकतात. अल्फा न्यूमेरिकल पॅटर्न मध्ये ते तुम्हाला अल्फाबेटिकल्स आणि नंबर्स या दोघांना मिक्स करून कुठल्याही एका स्पेसिफिक सिक्वेन्स मध्ये काही प्रश्न विचारू शकतात. त्यासाठी काय करायचं हे आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोतच. तोपर्यंत आपली बुद्धिमत्ता चाचणीची नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षेची तयारी चालू ठेवा. आपण आमच्यासोबत जोडले राहू शकता. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्यामुळे आपल्याला अजून चांगल्या क्वालिटीचे व्हिडिओ बनवण्यासाठी किंवा अजून चांगल्या प्रकारचे कंटेंट बनवण्यासाठी नक्कीच हेल्प होईल. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.